नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बिनतारखेच्या पत्राबाबत सोमवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा. कोल्हापूर सर्किट बेंचचे दुग्ध विभागाला आदेश. मंत्र्यांच्या बिनतारखेच्या पत्राआधारे दूध संस्था अवसायन प्रक्रियेला स्थगिती दिली. त्याबाबत सोमवारी दिनांक 23 रोजीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने राज्याच्या दुग्ध व पशुसंवर्धन विभागाला दिल्याचे समजते. गोकुळ दूध संघाने निवडणुकीसाठी दुग्ध विभागाकडे सादर केलेल्या 5470 संस्था सभासदांपैकी 1108 सभासदांविरोधात महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बिनतारखेच्या पत्रावर तत्कालीन दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संस्थेच्या अवसायन प्रक्रियेला स्थगिती दिली होती. त्याबाबतच्या कागदपत्रांसाठी दुग्ध विभागाने वेळ मागितला होता. त्यावर बुधवारी सुनावणी सुरू झाली. मात्र स्थगितीची प्रक्रिया राबवल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सोमवारपर्यंत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दुग्ध विभागाला दिले. याबाबतची पुढची सुनावणी बुधवारी होणार आहे. सुनावणी दरम्यान गोकुळ दूध संघ, याचिकेकर्ते, दूध संस्था आदींचे प्रतिनिधी सुनावणीवेळी उपस्थित होते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.